जय सद्गुरु. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण करणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा. अगदी सोप्या पद्धतीने पूजेची संपूर्ण तयारी, साहित्य आणि पूजा कशी करायची ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात आधी पूजेची जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यावर मी पाठ मांडणार आहे, परंतु पाठाच्या अगोदर मी इथे स्वस्तिक काढलेला आहे. स्वस्तिक वर मी असा पाठ मांडून घेतलेला आहे. आता यावर लाल वस्त्र मी हातरून घेणार आहे. त्यावर प्रथम आपण गणपती आणि लक्ष्मीचा फोटो ठेवून घेऊया आणि मी पाटाच्या भोवती रांगोळी काढणार आहे. आपली रांगोळी काढून झालेली आहे. आता आपण दीप प्रज्वलित करूया. इकडे मी तेलाचा दिवा घेतलेला आहे, तिकडे तुपाचा दिवा आहे. त्याच्याखाली मी अक्षदा ठेवलेल्या आहेत. आपण दिव्याला हळदी कुंकू वाहूया. आपल्या तर दिव्याची पूजा झालेली आहे. इकडे मी तांदूळ घेतलेले आहेत, त्यावर हळदी कुंकू वाहिलेला आहे. त्यावर आता आपण कलश ठेवूया. कलशामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, सुपारी, दुर्वा, पैसे, हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि संपूर्ण याला हळदी कुंकू स्वस्तिक काढलेले आहे. बोटे काय उठवलेले आहेत, पानं लावलेले आहेत. आता आपण ते तिथं स्थापन करूया कलश. आता आपण त्याला हळदी कुंकू लावूया. फोटोतील गणपतीला आपण कुंकू वाहूया. लक्ष्मीला हळदी कुंकू वाहूया. आपण आपल्या कलशाला मुखवटा आणि साडीने सजवूया. आपण आता देवीला साडी नेसवलेली आहे. आता आपण दागिने घालून घेऊया. आपण आता दागिने घालून झालेले आहे. आता आपण मुखवटा बसून घेऊया. आपला मुखवटा हा देवीला घालून झालेला आहे कलशाला. आता आपण याला हळदी कुंकू वाहूया. फूल वाहूया. इकडे पण फूल फोटोला वाहूया. आपण देवीला विडा अर्पण करूया. त्याला हळदी कुंकू लावूया. अक्षदा वाहूया. गणपतीला आपण गुळ खोबरं ठेवूया. पाच फळं अर्पण करूया. दूध, साखरेचा आणि खडी साखर पण आपण देवीला अर्पण करूया. आता आपण महालक्ष्मीची पोथी वाचून घेऊया. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आता आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया. आणि देवीला दूध, साखर आणि खडी साखरेचाही नैवेद्य दाखवूया. दूध, साखर आणि खडी साखर नैवेद्य. देवीला पण आपण खडी साखर आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवूया.
समर्पयामि। प्रथम आपण गणपतीची आरती करूया आणि नंतर देवीची आरती करूया। पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांची सुंदर टिकेंद्राची नदी मानवता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देवी जय देवी जय देवी जय श्री महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी करवर ओलिल्या सतील माझे निजभाई कुसोनी चरण तळी पद सुमणे जाई मुक्तेश्वर नागर क्षीरसागर वाळी जय देवी श्री महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय खाली लोटा हरे कृष्ण 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 हरे हरे महालक्ष्मी गणपती बाप्पा मोरया जय श्री महालक्ष्मी नमः ओम। अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची पूजा कलश स्थापन करून केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।